भारताची आता कारवाईची तयारी आहे, तर पाकिस्तानात मात्र यामुळे आता घबराट निर्माण झाली आहे। 24 ते 36 तासात भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानचा मंत्री अताउल्ला तरार यांनी हा दावा केलाय। भारत हल्ल्याच्या तयारीत असताना पाकिस्तानात मात्र भीतीचं वातावरण आहे। मंत्री अताउल्ला तरार यांनी या संदर्भातली आता माहिती दिली। पाकिस्तानात भीतीचं वातावरण पसरलं आहे। पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारतीय लष्कर सैन्य आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पाकिस्तानमध्ये आगामी काळात कारवाईची शक्यता आहे, तर 24 ते 36 तासात भारत हल्ला करण्याच्या तयारीत असं पाकिस्तानचा मंत्री अताउल्लाह तरार यांनी आरोप केलाय। हे दृश्य आपण पाहतोय, भारतीय लष्कर या ठिकाणी सज्ज आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बैठकांचं सत्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये मात्र घबराहटीची परिस्थिती पाहायला मिळते। पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी या संदर्भात आता भीती व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास तरी पाकिस्तानमध्ये आता भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाक़े से जुड़े बेबुनियाद और खुद साख्ता इल्ज़ामात को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारतीय सैन्य केंद्र सरकार ॲक्शन म्हणून आलंय आणि आगामी काळात हल्ला होणार अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली आणि त्याच संदर्भात आता पाकिस्तानमध्ये मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। काय सांगशील? बोए पेड़ बबुल के आम कहाँ से पाओगे असं उत्तर पाकिस्तानला दिलं तर करण वावगं ठरणार नाही। कारण यांनी जे पेरलेलं आहे त्याचं उगणार आहे। आता पाकिस्तानच्या मंत्र्यांना जाग येत आहे। अताउल्लाह तरार असं म्हणतायत की पाकिस्तानवरती भारत हल्ला करणार आहे। यांनी जे पेरलेलं आहे ते उगवणार आहे आणि यांच्यामध्ये यांनी पेरलेलं जे दहशतवाद आहे त्याला उखडून टाकण्याचं काम भारत सरकार करणार आहे। हे पाकिस्तानलाच काय पूर्ण जगालाही माहिती आहे। त्यामुळे आता त्यांच्यावरती हल्ला करणार आहे। जेव्हा ते ओरडत आहेत त्यांनी त्याच वेळेस त्यांच्या दहशतवाद्यांना का रोखलं नाही? यांनी दाऊद सारख्या दहशतवाद्याला स्थान का दिलं? यांनी हेच काय की जे अमेरिकेवरती हल्ला करणारा ओसामा बिन लादेन याला देखील स्थान दिलं होतं राहण्यासाठी। त्यामुळे जग ओळखतं की पाकिस्तान ही दहशतवाद्यांची भूमी आहे। या ठिकाणी कधी यांनी चांगली फळं उगवतील असं राज्यकर्त्यांनी काम केलं नाही। त्यामुळे आता त्याला त्यांच्या करणीची फळं मिळणार आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानच्या जनतेला या इथल्या सरकारला उत्तरं द्यायची आहे। कारण त्यांच्या या सरकारच्या अशा धोरणामुळे, दहशतवादी धोरणामुळे तिथली जनता देखील अडचणीत आलेली आहे आणि त्या जनतेला आता उत्तर द्यायची ते भारतावरती ओरडत आहे। तुम्ही काय पेरलं ते काय उगवणार आहे आता हे आता जगाला समजणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथले जे लष्कर प्रमुख आहेत मुनीर, त्यांच्या विरोधात अनेक चौकशा सुरू आहेत। अनेक लोक त्यांच्या लष्करातील भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत। नको त्या कारवाया केल्यामुळं ते आता जनतेच्या निशाण्यावर येत आहेत। त्यामुळे ते पाकिस्तान भारताविरोधात अशा कारवाया करून स्वतः देशभक्तीचा मुलामा लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतःची कुटुंब परदेशामध्ये पाठवून संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत। स्वतःही अंडरग्राऊंड झाले आहेत। तर एकंदरीत पाहता पाकिस्तानच्या जनतेला इथल्या लोकांनी दहशतवाद पेरला भारताच्या विरोधात गरळ ओकायचं काम केलं, स्वतः काही केलं नाही। आणि आता जेव्हा कारवाई भारत करणार आहे तेव्हा त्यांना भारत आमच्यावरती हल्ला करणार आहे असं सांगितलं जात आहे। मात्र त्यांनी जे पेरलं ते त्यांच्यावरती उगवणार आहे। त्यांच्या कर्माची फळं पाकिस्तानला मिळणार आहे। नक्कीच शिवाजी, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर भारताची आता कारवाईची तयारी आहे पाकिस्तानात, त्यामुळे घबराहट पसरली आहे। 24 ते 36 तासात भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानचा मंत्री अताउल्लाह तरार यांनी हा दावा केलाय। भारत हल्ल्याच्या तयारीत असताना पाकिस्तानात भीतीचं वातावरण आहे। मंत्री अताउल्लाह तरार यांनी या संदर्भात आता भीती व्यक्त केली।